तिलोत्तमा मॅडमने स्पष्ट सांगितलंय सारंग सरांपासून लांब राहायला, पण त्यांना बघितल्याशिवाय जीवाला चैन नाही पडणार. विठ्ठला, सगळं व्यवस्थित होऊ दे रे बाबा. हसून आले नाही. अवश्य घरा फेरा मारला येणार नाहीत ते. घराबाहेर एखादी गाडी असती ना तर आले असते पटकन. भागवतांच्याने काही झेपायचं नाही ना हे. आले पा. बस बस. हे घे. सत्य. बाजू जरा पहा बरं सासूबाई, बॉक्स ऑफिसवर नाही का एखादा पिक्चर फ्लॉप होतो तसे फ्लॉप झाले दोघांचे चेहरे. याचा अर्थ तुम्हाला हाकलून दिला ना दारातून त्यांनी. खरं सांगा. जावई बापूंची भेट झाली ना? वय झालेला आणि बरे आहेत ते. सगळं व्यवस्थित आहे ना? होय ना, म्हणजे त्यांनी तर तू दिलेले लाडू आवडून खाल्ले बघ. सासरे भाऊ, तुम्हाला काय आज लेखकानं वाक्य लिहिली नाहीत का? डायलॉग नाही? या ट्रेलरवरनं हा पिक्चर पुरा सांगू शकते मी. हाकलून दिला या दारातून. खरं सांगा. हे बघा, मी मुलीसारखी मला सांगू शकता तुम्ही. गप्ती का जरा? मला गप बसवण्यापेक्षा ना तुमच्या मुलाला हातपाय मारायला सांगा. 4 पैसे कमवून घरात आणायला सांगा. त्याला काय म्हणतात माहितीये का? खिशात नाही आणा आणि मला गिफ्टी किती रे? वायू, खरंच जावई बापूंची भेट झाली ना? अहो सांगा ना, खरंच भेटले ना तुम्हाला जावई बापू? म्हणजे तुमच्या मुलीला मी सून मानतच नाही, मग कसले आलेत जावई बापू? जावई बापूसाठी लाडू आणलं होतं, ते तेवढे द्याल का असते? तिलोत्तमा मॅडमने त्यांना आराम करायला सांगितलं, म्हणून ते सध्या कोणाला भेटू शकणार नाहीत. अहो जाऊ दे, पर जावई बापू तर व्यवस्थित आहे ना? दुसरं काय पाहिजे बरं आपल्याला? भेटीचं काय परत होईलच ना कधीतरी. सारंग सर, काय ग, आत्ता वेळ मिळाला माझ्यासाठी? मैत्रीण म्हणवतेस ना माझी? भेटायला यावंसं नाही वाटलं तुला? मित्राला कितपत लागलंय, कुठल्या अवस्थेत असेल बघावंसं नाही वाटलं? तसं काही नाहीये. पाणी दे मला जरा. ग्लास द्या. एक काम करशील, त्या वॉर्डरोब मधून दुसरा शर्ट घेऊन ये. आणते.
आई ऍक्च्युली मीटिंग अटेंड करते. दुसऱ्या कुणाला तरी बोलवशील तू? नाही नको, कुणाला नाही बोलवू शकत. मग मी मदत करू का तुमची? तुम्हाला चालणार असेल तर. हं. वरून काढाडे थांबा. थांब. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी. मी लाख रोखले तरीही ऊन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. श्वास सारे आज धीर बांधून आले. रेशीम वीण तुझ्याशी सांधून गेले. सीमा याच साऱ्या मी लांघून आले. आहे रे प्रेम तुझ्यावर सांगून गेले. चोरबुरट्या नजरेची आज तुटली लगोरी. मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. सारंग सर, तुम्हाला एकदा बघण्यासाठी माझा जीव आतुर झाला होता. जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. ही मूर्ख मुलगी सारंगला भेटायला तर नाही गेली ना? सरू मावशी, सरू मावशी. काय झालं मॅडम? ती मूर्ख मुलगी कुठे? नाही माहित. असेल इथेच कुठेतरी. ठीक आहे, हे दूध अमृता वहिनीला द्या, मी बघते ती कुठे. ठीक आहे, काही हरकत नाही. माफ करा थँक्यू. सारंग सर, माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची.
काळजी घ्यायची, पण मला ते शक्य होणार नाही. येते मी. सावली, ठीक आहे ना सगळं? हो. काय झालं? जर उशिरा भेटायला येणं खटकलं मग. तसं काही मनात आणू नका. ठीक आहे सगळं. नक्की कुठं नाही बोलत ना माझ्याशी? नाही, तुम्हीच सांगितलं होतं ना मैत्रीत. खोटं बोलायचं नसतं, लक्षात आहे तुझ्या? हो, लक्षात आहे माझ्या. थँक यू सो मच. या आय टेक युअर लीव्ह नाव. थँक यू. राजकुमार प्लीज हे सगळं आता तुम्ही हँडल करा ना. हो. आणि मी इन्स्ट्रक्शन्स दिलेत ना तसंच करा सगळं. मी जाते सारंगपाशी. चल. आणि तू रात्रभर त्याच्यासोबत बसणार आहेस? जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत मला स्वतःला झोप लागणार नाही. करशील ना मॅनेज? मी सांगितल्याप्रमाणे करा. हां? अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात नाहीये मैत्रीची. ती कोणती? मैत्रीत मित्राचं ऐकायचं असतं. जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर हे सगळं झालंच नसतं ना. आणि मला सांग, मी जर घरात थांबलो असतो आणि घरात जर माझ्यावर संकट आलं असतं तर? संकटाचं सांगू नाही येत सावली. जे आपल्या नशिबात लिहिलंय ना, ते कितीही तुम्ही नाकारायचा प्रयत्न केलात तरी ते येतच. तुमच्याशी बोलण्यात मी कधीच नाही जिंकू शकत. तुम्ही आराम करा. चला. थँक्यू. काळजी घ्या. येते मी. गुड नाईट. राजकुमार, नील आणि बाबांना अपडेट्स देशील? आता मी कोणाला सांगत बसत नाही. मी जाते सारंगकडे. ओके? काय ग, तू काय करतेस इथं? मग ती मूर्ख मुलगी किचन मध्ये नाहीये. मग कुठे? आय थिंक सारंगच्या रूम मध्ये. काय? चल बघूया. तू नको काळजी करूस. मला नाही वाटत ती इथे आली असेल. पण मला एका गोष्टीचं खरंच खूप बरं वाटतंय की माझ्या एवढीच तुला या घराची, माझ्या सारंगची काळजी आहे. जा, झोप जा. मी आहे इथे, बसते त्याच्याबरोबर. गुड नाईट मॉम. गुड नाईट. सावली सारंगची आयुष्य रेषा आहे हे तिलोत्तमाला इतक्या वेळा सांगू नये
तिला ते पटलंय की नाही हेच उमगत नाही. आणि काय ना, सारंगचा जो काही अपघात झालाय तो मीच केला असणार असंही तिला वाटूच शकतं. आणि भैरवी आहेच आगीत तेल ओतायला तयार. ह्या अशा काही गोष्टी झाल्या ना की तिच्या पथ्यावर पडतात. अगं तिच्या पथ्यावर पडतं, पण आपल्या लेकराचा जीव जातो त्याचं काय? यावर काही उपाय आहे का जगन्नाथ? आहे काय? सारंग सावलीच्या प्रेमात पडायला हवा, तरच त्या मुलीची त्या घरातली आबाळ थांबेल. आपण लाख म्हणू, पण सारंगच्या मनात तर अस्मी आहे. सारंगच्या मनात असलेली अस्मी आपल्या ताब्यात आहे आणि तिला तोपर्यंत सोडायची नाही जोपर्यंत सारंग सावलीच्या प्रेमात पडत नाही. थोडी कळकाड बाळा, या सगळ्या त्रासातनं तुला लवकरच बाहेर काढीन मी. सारंगच्या पत्रिकेनुसार त्याच्या आयुष्यात लवकरच प्रेमाची नवी पालवी फुटणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. मग मला बोलवलत ब्रेकफास्ट? सरुताईनं सांगितलं नव्हतंस? सांगितलेलं मॉम, आणत असतील आता. ऐश्वर्या, सावली या ते. तू काय करतोस आता? आई मी बोलवलं तिला. का? अगं मला थालीपीठ खायचं होतं म्हणून. मला सांगायचं होतं, मी केलं असतं थालीपीठ. तुला थालीपीठ बनवता येतं? हो, रेसिपी सांग. इझी आहे, इतकी काही डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे पीठ घ्यायचं, त्यात पाणी ॲड करायचं, मीठ ॲड करायचं आणि शिजवायचं. नाहीतर कधी कधी आपण मायक्रोवेव्हमध्ये पण बेक करू शकतो. इनफ इनफ, पुरे. तू द्यायला आली आहेस ना, मग दे ना. थांब, सारंग आजारी आहे म्हणून मी काही तमाशे करत नाहीये, पण हे तुला भारी पडणार आहे, एवढं लक्षात ठेव. सारंग, मी एक कॉल करून येते. मी पण आली. सावली, कमाल, थँक्यू. सावली, काय झालं? सारंगने थालीपीठ खाल्लं ना? हो. यस. बाल मुहूर्त वहिनी काय प्लॅनिंग होतं म्हणजे तुला कसं माहिती होतं की मॉम सारंगाच्या समोर काहीच बोलू शकणार नाही? खरं पण ही ट्रॉफी आहे ना थालीपीठला असली म्हणजे आता थालीपीठ सारंगाचं मी मागितलं असतं, सावली वहिनी आत गेली असती का? अरे पण म्हणजे काही सावली वहिनीचं काहीच क्रेडिट नाही असं होतं का? अरे म्हणजे आता थालीपीठ होतं सोबत म्हणून सावली वहिनी गेली ना, एकटी कशी जाणार? अरे पण थालीपीठ काय स्वतः जाणार होता का? त्याला काय पाय फुटणार होते का सारंगाकडे जायला? सोबत थालीपीठ होतं म्हणून तर गेली ना. हे सावली वहिनीचं क्रेडिट आहे म्हणून थालीपीठ त्याच्यापर्यंत पोहोचलं. असं नाही, हे बघू शकत नाही. एक मिनिट, क्रेडिट सावलीचंच आहे. नाही म्हणजे मी तिला जा म्हणून सांगितलं, पण शेवटी ती विश्वासाने गेली ना. सावली, काय झालंय? अगं इथं आनंदाची गोष्ट आहे ना, तोंड का पडलंस असं? मला ना भीती वाटते वहिनी, ह्याचे काही वाईट परिणाम झाले तर.